नमस्कार मित्रांनो, MPSC MES या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. MPSCशी रिलेटेड हायवे इंजिनिअरिंगची ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. यात आपण हायवे अलाइनमेंट आणि हायवे इंजिनिअरिंग सर्वे हे 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहे. आपण आता जॉमेट्रिकल डिझाईन ऑफ हायवेला सुरुवात केलेली आहे. याच्यातला पहिला पॉईंट होता क्रॉस सेक्शनल एलिमेंट ऑफ हायवे. त्यात आपण पेवमेंट सरफेस कॅरेक्टरिस्टिक, क्रॉस स्लोप और कॅम्बर, कर्ब, विड्थ ऑफ पेवमेंट और कॅरेजवे हे कंप्लीट केलेले आहे. आता आपण आज नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, साईड डिस्टन्स कन्सिडरेशन. तर सर्वात आधी डेफिनेशन. साईड डिस्टन्स अवेलेबल फ्रॉम अ पॉईंट इज द ॲक्च्युअल डिस्टन्स अलॉंग द रोड सरफेस which a driver from a specified height above the carriageway has visibility of stationary or moving objects. आपण समजून घेऊया. साईड डिस्टन्स अवेलेबल फ्रॉम अ पॉईंट इज द ॲक्च्युअल डिस्टन्स अलॉंग द रोड सरफेस. साईड डिस्टन्स हे असं एक डिस्टन्स आहे एका ठराविक पॉईंटपासनं अलॉंग द रोड सरफेस, म्हणजे रोड सरफेसच्या लॉन्जिट्युडिनल डिरेक्शनमध्ये अवेलेबल हे असं एक डिस्टन्स आहे एका पर्टिक्युलर पॉईंटपासनं. विच अ ड्रायव्हर फ्रॉम अ स्पेसिफाईड हाईट अबोव द कॅरिएजवे, म्हणजे असं डिस्टन्स जे ड्रायव्हरला एका स्पेसिफिक हाईट, कॅरिएजवे जे आहे त्याच्यावरनं एका स्पेसिफिक हाईटपासनं व्हिजिबिलिटी ऑफ स्टेशनरी ऑर मुव्हिंग ऑब्जेक्ट, म्हणजे त्या पॉईंटपासनं ते स्टेशनरी किंवा मुव्हिंग ऑब्जेक्ट ड्रायव्हरला व्हिजिबल होऊ शकतो. थोडक्यात काय तर साईड डिस्टन्स हे एक असं डिस्टन्स आहे ज्या डिस्टन्सपासून आपल्याला समोर असलेलं, रस्त्यावर असलेलं एखादे ऑब्स्ट्रक्शन हे ड्रायव्हरला दिसू शकतं एका स्पेसिफाईड हाईटपासून. म्हणजे ऑब्जेक्ट जे व्हेकल असते त्याची एक स्पेसिफिक हाईट असते आणि ते सीट जे असतं, ड्रायव्हर सीट हे पेवमेंटपासून किंवा कॅरेज वेपासून एका हाईटवर असतं, तर त्या हाईटवरनं त्याला समोर असलेलं स्टेशनरी किंवा मुव्हिंग ऑब्जेक्ट दिसू शकतं. असं जे डिस्टन्स असतं त्याला साईड डिस्टन्स असं आपण म्हणतो. आणि सेफ अँड इफिशियंट ऑपरेशन ऑफ व्हेकल ऑन द रोड डिपेंड्स अमंग अदर फॅक्टर ऑन द रोड लेंथ ॲट विच अँड ऑब्स्ट्रक्शन इज इफ अवेलेबल. म्हणजे एखादी रोडवर जर एखादी ऑब्स्ट्रक्शन अवेलेबल असेल आणि जर ते ड्रायव्हरला व्हिजिबल असेल तर असं जे ऑपरेशन असतं व्हेकलचे ते सेफ आणि इफिशियंट असतं. म्हणजेच काय तर साईड डिस्टन्स इज दी फिजिबिलिटी टू सी अहेड ऑर व्हिजिबिलिटी, समोर असलेल्या ऑब्जेक्टची व्हिजिबिलिटी याला आपण साईड डिस्टन्स असं म्हणू शकतो. आणि समोर असलेल्या ऑब्जेक्टची व्हिजिबिलिटी ही इम्पॉर्टंट असते सेफ ऑपरेशनसाठी. आता इथे 3 टाईपचे साईड डिस्टन्स आहेत. देर आर 3 टाईप्स ऑफ साईड डिस्टन्सेस दॅट वी आर गोइंग टू लर्न. त्यात पहिलं आहे स्टॉपिंग ऑर ॲब्सोल्यूट साईड डिस्टन्स, सेकंड आहे सेफ ओव्हरटेकिंग ऑर पासिंग साईड डिस्टन्स आणि थर्ड आहे सेफ साईड डिस्टन्स फॉर एंटरिंग इन टू अनकंट्रोल्ड इंटरसेक्शन. एक अनकंट्रोल्ड इंटरसेक्शन. स्टँडर्ड्स फॉर साईड डिस्टन्स. साईड डिस्टन्सचे काही स्पेसिफिक असे स्टँडर्ड्स आहेत. तर पहिलं स्टँडर्ड आहे ड्रायव्हर ट्रॅव्हलिंग ॲट डिझाईन स्पीड हॅज सफिशियंट साईड डिस्टन्स ऑर लेंथ ऑफ रोड विजिबल अहेड टू स्टॉप द व्हेकल इन केस ऑफ एनी ऑब्स्ट्रक्शन ऑन द रोड अहेड विदाऊट कोलिजन. म्हणजे एका डिझाईन स्पीडवर जो ड्रायव्हर ट्रॅव्हल करत आहे त्याला एक सफिशियंट असं साईड डिस्टन्स अवेलेबल असलं पाहिजे. लेंथ ऑफ रोड ही त्याला तेवढी व्हिजिबल असली पाहिजे जेणेकरून तो त्याचं व्हेकल स्टॉप करू शकतो जर पुढे एखादी ऑब्स्ट्रक्शन असेल. आणि याच्याने काय होईल, कोलिजन हे अवॉइड करता येईल. साईड डिस्टन्स का असावं आणि कसं असावं तर त्याचे हे 3 पॉईंट आहेत. त्याच्यातलं पहिलं आपण बघितलं, ऑब्स्ट्रक्शन असेल समोरचं तर कोलिजन हे अवॉइड करण्यासाठी त्याला एक सफिशियंट असं स्टॉपिंग लेंथ किंवा डिस्टन्स मिळायला हवं. दुसरं, ड्रायव्हर ट्रॅव्हलिंग ॲट द डिझाईन स्पीड. ड्रायव्हर हा डिझाईन स्पीडला ट्रॅव्हल करतो आहे. शुड बी ॲबल टू सेफली ओव्हरटेक ॲट रिझनेबल इंटरवल. पहिलं आपण बघितलं की त्याला बाईक काय करता आली पाहिजे, स्टॉप करता आली पाहिजे. दुसऱ्या ह्याच्यात काय आहे, त्याला व्हेकल हे ओव्हरटेक करता आलं पाहिजे, पण ते कसं सेफली आणि ॲट रिझनेबल इंटरवल्स, म्हणजे वेगवेगळ्या इंटरवलमध्ये ते त्याला ओव्हरटेक करता आलं पाहिजे. द स्लोवर व्हेकल्स विदाऊट कॉझिंग ऑब्स्ट्रक्शन, म्हणजे ते जे स्लो व्हेकल्स आहेत त्यांना ऑब्स्ट्रक्शन क्रिएट न करता किंवा हजार्ड टू ट्रॅफिक ऑफ अपोजिट डायरेक्शन, अपोजिट डिरेक्शनने येणारी जी ट्रॅफिक आहे त्याला काहीही एफेक्ट न करता ड्रायव्हरला सेफली ओव्हरटेक करता यायला हवं. हे साईड डिस्टन्सचे स्टँडर्ड्स आहेत. पहिलं आहे त्याला सेफली स्टॉप करता यायला पाहिजे व्हेकल कोलिजन अवॉइड करून. दुसरं, त्याला सेफली ओव्हरटेक करता आलं पाहिजे. आणि थर्ड, driver entering an uncontrolled intersection has sufficient visibility to enable him to take control of his vehicle and to avoid collision with another vehicle. एंटरिंग अँड अनकंट्रोल इंटरसेक्शन. अनकंट्रोल इंटरसेक्शन म्हणजे असे इंटरसेक्शन की जिथे मोस्टली सिग्नल प्रोव्हाइड केलेला नसतो. असे जे इंटरसेक्शन असतं त्याला आपण अनकंट्रोल इंटरसेक्शन असं म्हणतो. तर अनकंट्रोल
इंटरसेक्शन जे असते त्याला सफिशियंटली विजिबिलिटी प्रोव्हाइड केली पाहिजे. आता इकडे बघा, हा असा इंटरसेक्शन आहे, ठीक आहे. इथं सिग्नल प्रोव्हाइड केलेला नाही आहे. इकडनं ही व्हेकल ट्रॅव्हल करते आणि ह्या साईडने ही व्हेकल करते. हिला आपण ए नाव देऊया, याला बी नाव देऊया. ए ही या डिरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करते आणि बी इकडच्या डिरेक्शनने ट्रॅव्हल करते. तर अशा वेळेला त्याला एक स्पेसिफिक अशी विजिबिलिटी या ड्रायव्हरला मिळायला हवी की जेणेकरून ते पुढे जाऊन एकमेकांवर कोलाईड होणार नाहीत. सपोज इथं जर एखादी बिल्डिंग असेल, ट्री असेल, इथं जर ऑब्स्ट्रक्शन असेल तर त्यांची विजिबिलिटी जी आहे ती रेस्ट्रिक्ट होईल आणि मग व्हेकल हे इथं आल्यावर आणि हे व्हेकल इथं आल्यावर ते एकमेकांना दिसतील आणि त्यांना सफिशियंट असा वेळ मिळणार नाही, सफिशियंट असं डिस्टन्स मिळणार नाही त्यांचं व्हेकल स्टॉप करण्यासाठी आणि परिणामतः पुढे येऊन त्यांचं काय होईल, कोलिजन होईल. सो अशा अनकंट्रोल इंटरसेक्शनवर हे कोलिजन अवॉइड करण्यासाठी सफिशियंट अशी विजिबिलिटी प्रोव्हाइड करणं हे साईड डिस्टन्सचं एक स्टँडर्ड आहे. तर स्टॉपिंग डिस्टन्सेसमध्ये आता आपण सर्वात अगोदर बघूया स्टॉपिंग साईड डिस्टन्स. ओके, स्टॉपिंग साईड डिस्टन्स म्हणजे काय? स्टॉपिंग साईड डिस्टन्स हे एक असं डिस्टन्स आहे जे हायवेच्या कुठल्याही स्पॉटवर अवेलेबल असायला हवं व्हेकलला स्टॉप होण्यासाठी विदाऊट हॅव्हिंग कोलिजन विथ अनादर व्हेकल. म्हणजे एखादी ऑब्स्ट्रक्शन असेल किंवा समोरून येणारी एखादी व्हेकल असेल तर तिच्यासोबत कोलिजन न होता ती सेफली गाडी स्टॉप व्हायला हवी, एवढं सफिशियंट असं डिस्टन्स तिच्या हायवेवर कुठल्याही पॉईंटला अवेलेबल असायला हवं. अशा डिस्टन्सला आपण म्हणतो स्टॉपिंग साईड डिस्टन्स. सो स्टॉपिंग साईड डिस्टन्स डिपेंड्स ऑन, स्टॉपिंग साईड डिस्टन्स कशावर डिपेंड असतं? तर सर्वात अगोदर आहे फीचर्स ऑफ द रोड. फीचर्स ऑफ द रोड. रोडचे फीचर्स कसे आहे? रोडची हॉरिझॉन्टल अलाइनमेंट कशी आहे, रोडचं व्हर्टिकल प्रोफाईल कसं आहे, किंवा त्यातली ट्रॅफिक कंडिशन कशी आहे, त्याच्यानंतर ऑब्स्ट्रक्शनची पोझिशन काय आहे, याच्यावर हे साईड डिस्टन्स डिपेंड असतं. सपोज आता आपण हॉरिझॉन्टल अलाइनमेंट घेऊया. रोडची ही अशी हॉरिझॉन्टल अलाइनमेंट आहे, म्हणजे इथं कर्व प्रोव्हाइड जर केलेला आहे हॉरिझॉन्टली, तर ही सेंटर लाईन झाली. इकडनं येणारे हे एक व्हेकल आहे त्याला आपण बी म्हणूया आणि इकडनं जाणारी ही एक व्हेकल आहे त्याला आपण ए म्हणूया. तर एका ठराविक डिस्टन्सपासनं जर ही व्हेकल्स आपण असं समोर बघितलं स्ट्रेट तर तिला इथपर्यंतच डिस्टन्स दिसतं आहे, समोरून येणारी ही व्हेकल दिसत नाही आहे. सो पण हॉरिझॉन्टल कर्व डिझाईन करताना अशी कर्व डिझाईन करावी की त्याला एका ठराविक पॉईंटपासनं समोरून येणारी व्हेकल ही दिसली पाहिजे आणि त्याला सफिशियंट असं डिस्टन्स मिळायला पाहिजे व्हेकल स्टॉप करायला. त्याला आपण स्टॉपिंग साईड डिस्टन्स असं म्हणतो. आणि हे झालं तर हॉरिझॉन्टल अलाइनमेंटबद्दल. आता आपण व्हर्टिकल कर्व बघूया. सपोज ही अशी व्हर्टिकल कर्व आहे रोडची, याला आपण व्हर्टिकल समिट म्हणून घेऊया, व्हर्टिकल समिट. ओके, आणि ही एक व्हेकल आहे जी ही कर्व पास करते. इथं एखादी ऑब्जेक्ट आहे, ऑब्स्ट्रक्शन आपण म्हणून घेऊया. तर ह्या व्हेकलला सफिशियंट असं डिस्टन्स प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे जेणेकरून विदाऊट कोलिजन विथ द ऑब्जेक्ट द व्हेकल कॅन पास द ऑब्जेक्ट. एक स्पेसिफिक हाईट आहे आणि त्या स्पेसिफिक हाईटपासनं हा जो ऑब्जेक्ट आहे हा व्हेकलला किंवा ड्रायव्हरला दिसला पाहिजे आणि याला आपण म्हणतो स्टॉपिंग साईड डिस्टन्स. ओके, पुढचं आहे हाईट ऑफ द ड्रायव्हर आय अबोव दी रोड सरफेस. IRCने काही रिकमेंडेशन दिलेले आहेत. आपण जेव्हा स्टॉपिंग साईड डिस्टन्स कॅल्क्युलेट करू तेव्हा आपण हे रिकमेंडेशन कन्सिडर करतो. तर सर्वात पहिलं आहे ड्रायव्हरची हाईट. ड्रायव्हरची आय हाईट ही 1.2 मीटर असते अबोव दी रोड सरफेस. बघा इथं ही जी ड्रायव्हरची आय साईट आहे ही 1.2 मीटर अबोव रोड सरफेस. रोड सरफेसच्या ती किती वर आहे? 1.2 मीटर. आणि ऑब्जेक्ट जो आहे तो किती आहे? 0.15 मीटर अबोव रोड सरफेस. हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज 0.15 मीटर अबोव दी रोड सरफेस अँड ड्रायव्हर आय इज 1.2 मीटर अबोव दी रोड सरफेस. हे IRCचे रिकमेंडेशन आहे. दी स्टॉपिंग साईड डिस्टन्स अवेलेबल ॲट समिट कर्व is that distance measured along the road surface at which an object of height 0.15 meter can be seen by a driver where I is at height of 1.2 meter above the road surface. Stopping side distance ची definition ही stopping side distance available at a summit curve
इज दॅट डिस्टन्स, ते कुठलं डिस्टन्स आहे, मेजर्ड अलॉंग द रोड सरफेस. बघा ओके. स्टॉपिंग साईड डिस्टन्स अवेलेबल ॲट समिट कर्व, ह्या समिट कर्ववर अवेलेबल असं डिस्टन्स आहे. मेजर्ड अलॉंग द रोड सरफेस, रोड सरफेसच्या अलॉंग मेजर्ड केलेलं डिस्टन्स. ॲट विच अन ऑब्जेक्ट ऑफ हाईट 0.5 मीटर, 0.15 मीटर, ऑब्जेक्ट जो 0.15 मीटरचा आहे, कॅन बी सीन बाय अ ड्रायव्हर, कॅन बी सीन बाय अ ड्रायव्हर वेअर आय इज ॲट हाईट ऑफ 1.2 मीटर. 1.2 मीटर आय हाईट असलेल्या ड्रायव्हरला हा जो 0.15 मीटरचा ऑब्जेक्ट आहे तो रोड सरफेसवर दिसू शकतो. हे जे रोड सरफेसच्या अलॉंग डिस्टन्स आहे याला आपण स्टॉपिंग साईड डिस्टन्स असं म्हणतो. असं डिस्टन्स ज्या थ्रू 0.15 मीटर असलेला ऑब्जेक्ट रोडच्या सरफेसवर ते 1.2 मीटर आय हाईट असलेल्या ड्रायव्हरला दिसू शकतं, असे याला आपण म्हणतो स्टॉपिंग साईड डिस्टन्स. ठीक आहे. पुढं फॅक्टर्स अफेक्टिंग स्टॉपिंग डिस्टन्स. कुठले कुठले फॅक्टर आहेत जे स्टॉपिंग डिस्टन्सवर अफेक्ट करतात. त्यातलं पहिलं आहे टोटल रिॲक्शन टाईम. टोटल रिॲक्शन टाईम इज द टाईम टेकन फ्रॉम द इन्स्टंट द ऑब्जेक्ट इज विजिबल टू द ड्रायव्हर टू द इन्स्टंट द ब्रेक्स आर इफिशियंटली अप्लाइड. सो टोटल रिॲक्शन टाईम हे असं टाईम आहे की ड्रायव्हरला तो ऑब्जेक्ट दिसला तेव्हापासनं ड्रायव्हरने इफिशियंटली ब्रेक्स अप्लाय केले तोपर्यंतचा जो टाईम असतो त्याला आपण टोटल रिॲक्शन टाईम असं म्हणतो. तर टोटल रिॲक्शन टाईम जो आहे तो 2 टाईममध्ये आपण डिवाईड करू शकतो. त्यातलं पहिलं आहे परसेप्शन टाईम. परसेप्शन टाईम, द टाईम रिक्वायर्ड फॉर अ ड्रायव्हर टू रिअलाइज दॅट ब्रेक्स मस्ट बी अप्लाइड. ओके. असा टाईम की जेव्हा ड्रायव्हरला रिअलाईज होतं की ब्रेक्स आपण अप्लाय केले पाहिजे त्याला म्हणतात परसेप्शन टाईम. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट आहे जो ड्रायव्हरने बघितला, तर ड्रायव्हरने तो ऑब्जेक्ट बघितला आणि तो त्याला असं फील होतं आहे की आता आपण ब्रेक अप्लाय केले पाहिजे, हे समजण्यामध्ये जेवढा वेळ जातो त्याला आपण परसेप्शन टाईम म्हणतो. आणि ब्रेक रिॲक्शन टाईम म्हणजे काय, टाईम रिक्वायर्ड टू अप्लाय ब्रेक. जेव्हा त्याला समजलं की आता आपण ब्रेक लावले पाहिजे हे त्याला समजलं आणि त्याच्यानंतर त्याने ब्रेक लावले, याच्यामध्ये जो टाईम घेतला जातो त्याला आपण ब्रेक रिॲक्शन टाईम म्हणतो. बोथ परसेप्शन टाईम अँड ब्रेक रिॲक्शन टाईम डिपेंड्स ऑन मेनी फॅक्टर्स सच ॲज स्पीड ऑफ व्हेकल, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, एन्व्हायरमेंटल कंडिशन, स्किल ऑफ द ड्रायव्हर. व्हेकलचं स्पीड काय, समोरचं ऑब्जेक्टचं डिस्टन्स किती आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स कशा आहे, म्हणजे वातावरण हे क्लिअर आहे की नाही, विजिबिलिटी प्रोव्हाइड आहे की नाही, रेनफॉल होतो आहे, ह्या ज्या सर्व एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आहेत त्या. त्याच्यानंतर स्किल, ड्रायव्हर किती स्किलफुल आहे, या सर्व गोष्टींवर परसेप्शन टाईम आणि ब्रेक रिॲक्शन टाईम हा डिपेंड असतो. आता PIEV थेरी. PIEV म्हणजे काय, P फॉर परसेप्शन, I फॉर इंटेलेक्शन, E फॉर इमोशन आणि V फॉर व्होल्युशन. तर परसेप्शन म्हणजे काय, परसेप्शन टाईम इज द टाईम रिक्वायर्ड फॉर द सेन्सेशन रिसिव्ड बाय द आईज ऑर इयर्स टू बी ट्रान्समिटेड टू द ब्रेन थ्रू द नर्वस सिस्टीम अँड स्पायनल कॉर्ड. म्हणजे काय, अदर वर्ड्समध्ये जर सांगायचं झालं तर इट इज अ टाईम रिसिव्ड टू परसिव्ह अन ऑब्जेक्ट ऑर सिच्युएशन. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट, एक सेकंड, एखादी ऑब्जेक्ट दिसल्यानंतर ही इन्फॉर्मेशन नर्वस सिस्टीम, ओके, नर्वस सिस्टीम आणि आपलं स्पायनल कॉर्ड यांच्या थ्रू ती ब्रेनपर्यंत पोहोचवण्यासाठी जो वेळ लागतो त्याला आपण परसेप्शन टाईम असं म्हणतो. त्यानंतर इंटेलेक्शन. इंटेलेक्शन टाईम इज द टाईम रिक्वायर्ड फॉर अंडरस्टँडिंग द सिच्युएशन. परसेप्शन म्हणजे एखादी ऑब्जेक्ट दिसला आणि तो दिसल्यानंतर ती माहिती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवणे. इंटेलेक्शन म्हणजे काय, ती मेंदूपर्यंत आलेली जी माहिती असते ती समजून घेणे, म्हणजे अंडरस्टँडिंग द सिच्युएशन. अंडरस्टँडिंग सिच्युएशन अंडरस्टँड होण्यासाठी जो वेळ लागतो त्याला म्हणतात इंटेलेक्शन. त्यानंतर आहे इमोशन. इमोशन टाईम इज द टाईम इलॅप्स ड्युरिंग इमोशनल सेन्सेशन अँड डिस्टर्बन्सेस सच ॲज फिअर, अँगर अँड अदर इमोशनल फिलिंग. म्हणजे सपोज फिअर, अँगर किंवा सुपरस्टिशन, काही अशा आपण सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा, काही अशा अंधश्रद्धा असतात. हे जे सर्व इमोशन असतात, इमोशनमुळे ते इंटेलेक्ट झालेली माहिती आणि कृती याच्यामध्ये डिफरन्स निर्माण होते. म्हणजे आपल्याला माहिती मेंदूला मिळाली आणि आपल्याला सिच्युएशन कळली, पण आता आपल्याला ॲक्शन घ्यायची आहे, परंतु हे फिअर, अँगर, सुपरस्टिशन याच्यामुळे ॲक्शन घ्यायला डिले होतो. जो टाईम टेकन होतो त्याला म्हणतात इमोशन. आणि नंतर व्होल्युशन.
वोल्युशन इज द टाईम टेकन फॉर द फायनल ॲक्शन. सर म्हणजे माहिती मिळाली, ती सिच्युएशन अंडरस्टँड झाली, आपले इमोशन कंट्रोल झाले, त्याच्यानंतर आपण ॲक्शन घेतो आणि त्याला जो वेळ लागतो त्याला आपण वोल्युशन म्हणतो. टाईम टेकन टू ॲक्शन, टाईम टेकन फॉर ॲक्शन, त्याला म्हणतो आपण वोल्युशन. The total reaction time of an average driver may vary from 0.5 seconds for simple situation to as much as 3 to 4 seconds or even more in complex situation. आपण जेव्हा डिझाईन करतो ना तेव्हा आपण ॲव्हरेज गोष्टीसाठी डिझाईन करतो. ॲव्हरेज म्हणण्यापेक्षा आपण वर्स्ट कंडिशन कन्सिडर करून डिझाईन करत असतो, जेणेकरून वर्स्ट कंडिशनमध्ये सुद्धा व्हेकलचं ऑपरेशन हे सेफ आणि इफिशियंटली झालं पाहिजे. आता आपण जर स्मार्ट ड्रायव्हर कन्सिडर केले तर नक्कीच रिॲक्शन टाईम जो आहे तो कमी लागणार आहे, परंतु आपल्याला ॲव्हरेज ड्रायव्हर इथं कन्सिडर करायचा आहे. आणि मग तिथं IRCने किती टाईम टोटल रिॲक्शन टाईम किती कन्सिडर केलेला आहे IRCने? 0.5 सेकंद. 0.5 सेकंड हा सिम्पल सिच्युएशनसाठी. सिम्पल सिच्युएशन असेल म्हणजे त्याला जर ऑब्जेक्ट क्लिअरली दिसत असेल, इंटेलेक्च्युअल त्याच्यावर प्रोसेसिंग फास्ट झालं, त्याचे काही असे इमोशनल प्रॉब्लेम नसतील तर 0.5 सेकंड इज मोर दॅन इनफ टू टेक ॲक्शन. पण जर कॉम्प्लेक्स सिच्युएशन असेल तर अशा वेळेला लागणारा रिॲक्शन टाईम हा किती असतो? 3 to 4 सेकंद किंवा तो त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असू शकतो. म्हणजे आपण जेव्हा जॉमेट्रिकल डिझाईनवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार तेव्हा आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू लक्षात ठेवाव्या लागतात. आपण फॅक्टर्स अफेक्टिंग स्टॉपिंग डिस्टन्स हा टॉपिक बघतोय आणि त्याच्यात टोटल रिॲक्शन टाईम आपला बघून झाला. नेक्स्ट टॉपिक आहे स्पीड ऑफ व्हेकल. स्पीड ऑफ व्हेकल इज व्हेरी क्रुशियल व्हाईल डिझायनिंग द स्टॉपिंग डिस्टन्स. स्पीड ऑफ व्हेकल कसा इम्पॉर्टंट असतो तर ते बघूया आपण. ड्युरिंग टोटल रिॲक्शन टाईम अँड आफ्टर अप्लाइंग ब्रेक्स डिस्टन्स कवर्ड बाय व्हेकल इज ॲब्सोल्युटली डिपेंड्स ऑन इनिशियल स्पीड ऑफ व्हेकल. म्हणजे काय, जेव्हा टोटल रिॲक्शन टाईम जो ड्रायव्हरला लागतो ते तोपर्यंत त्याची ॲक्शन घ्यायची राहिलेली असते. ओके, म्हणजेच परसेप्शनपासून वोल्युशनपर्यंत येताना त्याला काहीतरी वेळ लागतो. तेवढ्या वेळेमध्ये तो ॲक्शन घेत नाही. तेवढ्या वेळेमध्ये जो इनिशियल स्पीड असतो त्या इनिशियल स्पीडला व्हेकल हे ट्रॅव्हल करत असतं. ओके, म्हणजे तो जर इनिशियल स्पीड त्याचा हाय असेल तर त्याचं कवर डिस्टन्स पण हाय असणार आहे आणि तोच त्याचा इनिशियल स्पीड जर लो असेल तर टोटल रिॲक्शन टाईममध्ये कवर होणारं डिस्टन्ससुद्धा कमी असेल. त्यानंतर आफ्टर अप्लाइंग ब्रेक आपल्याला माहिती आहे, जर स्पीड हा कमी असेल तर फ्रिक्शन हे जास्त असतं आणि स्पीड हा जास्त असेल तर फ्रिक्शन हे कमी असतं. जर फ्रिक्शन जास्त आहे आणि स्पीड हा कमी आहे तर ब्रेक अप्लाय केल्यानंतर त्याला स्टॉप व्हायला लागणारा जे डिस्टन्स असणार आहे ते कमी असणार आहे. आणि हे जर स्पीड जास्त आहे तर फ्रिक्शन कमी असणार आहे, त्याच्यामुळे ब्रेक अप्लाय केल्यानंतर त्याला स्टॉप व्हायला लागणारा डिस्टन्स हे जास्त असणार आहे. त्याच्यामुळे स्पीड ऑफ व्हेकल इज मोस्ट इम्पॉर्टंट. During total reaction time and after applying brakes, distance covered by vehicle absolutely depends on initial speed of vehicle. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इफिशियन्सी ऑफ ब्रेक्स. ओके, जर ब्रेकची 100% इफिशियन्सी असेल, 100% इफिशियन्सी असेल म्हणजे काय, ब्रेक जे व्हेकलचं व्हील आहे त्याला लॉक करून घेईल. व्हेकलचं व्हील लॉक झाल्यामुळे काय होणार आहे, तिथं 100% स्किडिंग होणार आहे. कारण की व्हेकलला काहीतरी मोमेंट ऑलरेडी आहे आणि जर आपण एकदम ब्रेक लावले तर ते जे व्हेकल आहे ते लॉक होणार आहे. लॉक झाल्यामुळे काय होईल, व्हेकल हे रोटेट होणार नाही. व्हेकल रोटेट होणार नाही परंतु ते पुढे सरकत जाईल. त्याच्यामुळे व्हेकल काय होईल, स्किड होईल. 100% इफिशियन्सी लेड्स टू 100% स्किडिंग. हेन्स टू अवॉइड स्किडिंग ब्रेकिंग फोर्सेस शुड नॉट एक्सीड द फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द व्हील्स अँड टायर्स. व्हील आणि टायरमध्ये असलेला जो फ्रिक्शनल फोर्स आहे त्याच्यापेक्षा ब्रेकिंग फोर्स हा जास्त असायला नको. कारण की जर फ्रिक्शनल फोर्स असतो आणि आपण ब्रेक अप्लाय करतो तर फ्रिक्शनल फोर्स आणि ब्रेक या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन गाडी ही स्लोली थांबते. एक ठराविक डिस्टन्स नंतर ठराविक वेळेनंतर ती स्टॉप होते. परंतु जर फ्रिक्शनल फोर्सपेक्षा ब्रेकिंग फोर्स हा एक्सीड असेल तर काय होईल, तो जो गाडीचा मोमेंटम आहे तो गाडीला पुढे घसरत नाही आणि तिथं स्किडिंग होईल. म्हणून स्किडिंग अवॉइड करण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो ब्रेकिंग फोर्सपेक्षा जास्त असला पाहिजे. फोर्थ पॉईंट आहे फ्रिक्शनल रेजिस्टन्स बिटवीन रोड अँड टायर. रोड सरफेस आणि टायर याच्यातलं जो फ्रिक्शनल रेजिस्टन्स आहे तो कशावर डिपेंड करतो, टाईप ऑफ टायर अँड टाईप अँड कंडिशन ऑफ रोड. जर नवीन टायर असतील तर त्याच्यामध्ये आणि रोडमध्ये असलेलं फ्रिक्शन हे कसं असणार आहे, ऑब्व्हियसली जास्त असणार आहे. आणि ते जर जुने टायर असतील तर जुने टायरच्या वेळेला रेजिस्टन्स कसा असणार आहे, कमी असणार आहे. टाईप अँड कंडिशन ऑफ रोड, न्यूली कन्स्ट्रक्टेड रोड असेल, वेल डिझाईन रोड असेल आणि त्याच्यानंतर कॉन्क्रीट रोड वगैरे असे असतील तर त्याच्यामध्ये कसं असतं, फ्रिक्शन हे कमी असणार आहे. आणि तेच जर अर्धन रोड असतील तर तिथं फ्रिक्शन हे जास्त असणार आहे. त्याच्यानंतर फ्रिक्शन कोइफिशियंट हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. फ्रिक्शन कोइफिशियंट इज
depends on speed and it is from 0.35 to 0.4, 0.35 to 0.4 इट इज रिकमेंडेड बाय IRC. आणि जेव्हा आपण जॉमेट्रिकल डिझाईन करू तेव्हा आपल्याला जो डिझाईन स्पीड दिलेला असतो त्याला मॅच करणारा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन घेऊन आपल्याला प्रॉब्लेम पुढे सॉल्व्ह करायचा असतो. अँड फिफ्थ फॅक्टर इज ग्रॅडियंट ऑफ रोड इफ एनी. जर रोडवर ग्रॅडियंट प्रोव्हाइड केलेला असेल तर तो सुद्धा स्टॉपिंग डिस्टन्सवर ॲफेक्ट करत असतो. आता ॲनालिसिस ऑफ स्टॉपिंग डिस्टन्स. ॲनालिसिस ऑफ स्टॉपिंग डिस्टन्स म्हणजे काय, आपल्याला स्टॉपिंग डिस्टन्स काढायचं आहे तर ते कसं काढायचं. तर स्टॉपिंग डिस्टन्स इज इक्वल टू लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. स्टॉपिंग डिस्टन्स इज इक्वल टू लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स. तर लॅग डिस्टन्स म्हणजे काय, लॅग डिस्टन्स इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय व्हेकल ड्युरिंग द टोटल रिॲक्शन टाईम. मी तुम्हाला या अगोदर सांगितलं की जोपर्यंत एखादी ऑब्जेक्ट दिसतो आणि तो बघितल्यानंतर आपण ब्रेक अप्लाय करतो याच्यामध्ये जो वेळ जातो त्याला आपण टोटल रिॲक्शन टाईम म्हणतो. आणि मग ह्या टोटल रिॲक्शन टाईममध्ये गाडी ही काही डिस्टन्स ट्रॅव्हल करत असते त्याला आपण लॅग डिस्टन्स असं म्हणतो. हे स्पीड जर जास्त असेल तर लागणारा डिस्टन्स जास्त असतं, स्पीड कमी असेल तर लागणारा डिस्टन्स हे कमी असतं इनिशियल स्पीडवर. हे मी तुम्हाला या अगोदर सांगितलं आहे. तर लॅग डिस्टन्स इज इक्वल टू V इंटू T वेअर V इज डिझाईन स्पीड इन मीटर पर सेकंद. म्हणजे इनिशियल स्पीड गाडीचा जो डिझाईन स्पीड आहे तो किती आहे V, तो कशामध्ये दिलेला आहे आपल्याला मीटर पर सेकंद. आणि टोटल रिॲक्शन टाईम सेकंडमध्ये दिलेला आहे तो किती आहे T. त्याच्यामुळे आपल्याला माहितीच आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. सो डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. सो लॅग डिस्टन्स कसं काढता येईल, लॅग डिस्टन्स इज इक्वल टू V इंटू T. हे केव्हा, जेव्हा वेलोसिटी ही मीटर पर सेकंडमध्ये दिलेली आहे. जर वेलोसिटी ही किलोमीटर पर आवरमध्ये दिलेली असेल तर त्यावेळेला यूज होणारा फॉर्म्युला आहे लॅग डिस्टन्स इज इक्वल टू 0.278 V इंटू T. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे. दोघं फॉर्म्युले लक्षात ठेवायचे म्हणजे ऐन वेळेला आपल्याला ते कन्वर्जन करायची गरज पडत नाही. मीटर पर सेकंडमध्ये दिलं असेल तर सरळ आहे लॅग डिस्टन्स इज इक्वल टू V इंटू T. किलोमीटर पर आवरमध्ये जर दिलेलं असेल तर लॅग डिस्टन्स इज इक्वल टू 0.278 इंटू V इंटू T. टोटल रिॲक्शन टाईम इज इक्वल टू 2.5 सेकंड. IRCने रिकमेंड केलेला आहे हा टू कॅल्क्युलेट स्टॉपिंग साईड डिस्टन्स. स्टॉपिंग साईड डिस्टन्स काढण्यासाठी जे टोटल रिॲक्शन टाईम IRCने किती दिलेला आहे 2.5 सेकंड. पुढं ब्रेकिंग डिस्टन्स. ब्रेकिंग डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय व्हेकल आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ ब्रेक्स. ब्रेक अप्लाय केल्यानंतर काही डिस्टन्स ही व्हेकल ट्रॅव्हल करणार आहे. जर ब्रेक अप्लाय केलं आणि सडनली गाडी थांबली तर काय होईल, स्किडिंग होईल. तसं स्किड अवॉइड करण्यासाठी काय असतं, ब्रेक आपण हळूहळू लागतात आणि आपण ते ब्रेक अप्लाय केल्यानंतर व्हेकली थोडं डिस्टन्स ट्रॅव्हल करत असते. तर अशा डिस्टन्सला काय म्हणतो आपण, ब्रेकिंग डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय व्हेकल आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ ब्रेक्स. तर हे कशावर डिपेंड असतं, इट डिपेंड्स ऑन द स्पीड ऑफ द व्हेकल. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ब्रेकिंग डिस्टन्स काढण्यासाठी जो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपण घेतो तो कशावर डिपेंड असतो, स्पीड ऑफ द व्हेकल, इनिशियल स्पीड ऑफ द व्हेकल. तो जर 20 to 30च्या दरम्यान असेल तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपण हा 0.4 घेतो. बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जर स्पीड जास्त असेल तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कसं असतो, फ्रिक्शन कमी असतं. आणि स्पीड जर कमी असेल तर जे फ्रिक्शन असतं टायर आणि पेवमेंटमधलं ते जास्त असतं. तर तुम्ही इथं बघू शकता ज्याप्रमाणे हा स्पीड वाढत जातो आहे तसं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू ही कमी कमी होत जाते. 20 to 30साठी 0.4, 40साठी 0.38, 50 किलोमीटरसाठी 50 किलोमीटर पर आवरसाठी 0.37, 60साठी 0.36, 65साठी पण 0.36, 80साठी 0.35 आणि 100साठी 0.35. ओके, हे लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. आता ब्रेकिंग डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे L इज इक्वल टू V² अपॉन 2GH वेअर V इज स्पीड ऑफ व्हेकल इन मीटर पर सेकंड. G ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, F कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आणि जर आपल्याला V हा किलोमीटर पर आवरमध्ये दिलेला असेल तर ब्रेकिंग डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे L इज इक्वल टू V² अपॉन 254F. आपल्याला माहिती आहे स्टॉपिंग डिस्टन्स इज इक्वल टू लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स. सो जर आपल्याला टोटल म्हणजे स्टॉपिंग साईड डिस्टन्स काढायचं असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. M इज इक्वल टू VT प्लस V² अपॉन 2GF. हे केव्हा, जेव्हा V इज इन मीटर पर सेकंड आणि ज्या वेळेला V हा किलोमीटर पर आवरमध्ये दिलेला असतो तेव्हा तो फॉर्म्युला होतो M इज इक्वल टू 0.278 VT प्लस V² अपॉन 254F. मित्रांनो, आज आपण जॉमेट्रिक डिझाईनमधला साईड डिस्टन्स कन्सिडरेशन या सब टॉपिकला सुरुवात केली आहे. त्यात आपण बघितलं आहे साईड डिस्टन्सची डेफिनेशन, त्याच्यानंतर 3 टाईपचे साईड डिस्टन्स, स्टॉपिंग साईड डिस्टन्स, सेफ ओव्हरटेकिंग डिस्टन्स आणि सेफ साईड डिस्टन्स. त्याच्यानंतर स्टँडर्ड ऑफ साईड डिस्टन्स, 3 स्टँडर्ड बघितले आपण. काय बघितले की सफिशियंट साईड डिस्टन्स अवेलेबल असावं व्हेकलला स्टॉप करण्यासाठी विदाऊट कोलिजन. त्याच्यानंतर ड्रायव्हरला सेफली ओव्हरटेक करता यायला पाहिजे अपोजिटली येणाऱ्या ट्रॅफिकला ऑब्स्ट्रक्ट किंवा हजार्ड न करताना. आणि थर्ड आहे अनकंट्रोल इंटरसेक्शनच्या इथं ड्रायव्हरला सफिशियंट फिजिबिलिटी अवेलेबल असली पाहिजे जेणेकरून कोलिजन हे अवॉइड करता येईल. त्याच्यानंतर आपण बघितलं
स्टॉपिंग साईड डिस्टन्सचे डेफिनेशन आपण बघितली. त्यानंतर कशावर ते डिपेंड असतं, फीचर ऑफ रोडवर आणि हाईट ऑफ ड्रायव्हर आय आणि ऑब्जेक्टच्या हाईटवर. IRCने ड्रायव्हरच्या आयची हाईट रिकमेंड केली 1.2 मीटर, ऑब्जेक्टची हाईट 0.15 मीटर. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग स्टॉपिंग डिस्टन्स, कुठले फॅक्टर आहेत त्यात, टोटल रिॲक्शन टाईममध्ये 2 रिॲक्शन टाईम, परसेप्शन टाईम आणि ब्रेकिंग रिॲक्शन टाईम. त्यानंतर आपण बघितलं TIEV थेरी, परसेप्शन, इंटेलेक्शन, इमोशन, वोल्युशन. ओके. त्याच्यानंतर स्पीड ऑफ व्हेकल कसा हा स्टॉपिंग डिस्टन्सला अफेक्ट करत असतो. त्यानंतर इफिशियन्सी ऑफ ब्रेक्स, त्यानंतर फ्रिक्शनल रेझिस्टन्स बिटवीन रोड अँड टायर्स. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा 0.35% 0.4 मध्ये व्हॅरी करत असतो आणि तो स्पीडवर डिपेंड असतो. त्यानंतर ग्रॅडियंट ऑफ रोड इफ एनी. त्यानंतर आपण स्टॉपिंग साईड डिस्टन्स ॲनालिसिस केलं. स्टॉपिंग साईड डिस्टन्स इज इक्वल टू लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स. लॅग डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय व्हेकल ड्युरिंग टोटल रिॲक्शन टाईम V/T, जेव्हा V मीटर पर सेकंडमध्ये असेल, आणि इज इक्वल टू 0.278 VT जेव्हा V हा किलोमीटर पर आवरमध्ये असेल. टोटल रिॲक्शन टाईम हा युजली आपण 2.5 सेकंड घेतो, कारण तो IRCने रिकमेंड केलेला आहे. ब्रेकिंग डिस्टन्स कसं, L इज इक्वल टू V²/2GF जेव्हा V हा मीटर पर सेकंडमध्ये असेल, आणि L इज इक्वल टू V²/254F जेव्हा V हा किलोमीटर पर आवरमध्ये असेल. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा स्पीडनुसार व्हॅरी करतो. जेव्हा स्पीड कमी आहे तेव्हा फ्रिक्शनचा कोइफिशियंट जास्त आहे, जेव्हा स्पीड जास्त आहे तेव्हा कोइफिशियंट कमी आहे. त्याच्यानंतर स्टॉपिंग साईड डिस्टन्स दोघांची ॲडिशन, आणि हा एक जनरल फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कर्ब, क्रॉस स्लोप किंवा कॅम्बर, विड्थ ऑफ पेवमेंट किंवा कॅरिएज वे आणि स्टॉपिंग साईड डिस्टन्स या टॉपिकवर MPSCने मागील वर्षी विचारलेले प्रश्न सोडवणार आहोत. तसेच ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्सला देखील आपण सुरुवात करणार आहोत. प्लीज फ्रेंड्स, डू लाईक, शेअर अँड कमेंट ऑन माय व्हिडिओ. थँक्यू.